नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 9 कार्बनी संयुगे याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटकाच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी जरा डोके चालवामध्ये त्यांनी आपल्याला काही प्रश्न विचारले, तर आधी ते आपण बघूयात आणि मग या घटकाकडे वळूयात. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे त्यांनी प्रश्न विचारला आहे, तक्ता क्रमांक 9.16 मधील क्रियात्मक गटांचा उपयोग करून तयार होणाऱ्या विविध समजातीय श्रेणीतील पहिल्या 4 सदस्यांची रचनासूत्रे लिहा. इथे त्याचं उत्तर आहे बघा. क्रियात्मक गट हॅलो, त्याचं क्लोरो ब्रोमो आयडो, त्यातलं क्लोरोमिथेन, क्लोरोइथेन, क्लोरोप्रोपेन आणि क्लोरोब्युटेन. त्यानंतर क्रियात्मक अल्डिहाइड CHO लावून केलेले, इथे मिथेनॉल, इथेनॉल, ब्युटेनॉल. त्याचप्रमाणे क्रियात्मक गट कार्बोक्सिलिक आम्ल लावून COOH, मिथेनॉइक ॲसिड, इथेनॉइक ॲसिड, प्रोपेनॉइक ॲसिड आणि ब्युटेनॉइक ॲसिड. क्रियात्मक गट अमीन NH2 लावून मिथेनामाइन, इथेनामाइन, प्रोपेनामाइन, ब्युटेनामाइन याप्रमाणे. पुढचा प्रश्न आहे, अल्केनच्या समजातीय श्रेणीचे सामान्य सूत्र CnH2n+2 असे आहे. यावरून श्रेणीमधील 8व्या व 12व्या सदस्यांचे रेणुसूत्र लिहा. अल्केनच्या श्रेणीतील 8व्या सदस्याचे रेणुसूत्र C8H8 गुणिले 2+2 म्हणजे C8H18 असेल. यास ऑक्टेन असे म्हणतात. आणि 12व्या सदस्याचे रेणुसूत्र C12H12 गुणिले 2+2 म्हणजे C12H26 याला डोडेकेन असे म्हणतात. आता कार्बनी संयुगाच्या नामकरण पद्धती. यामध्ये ज्या पद्धती आहेत त्यातली पहिली पद्धत आहे सामान्य नामकरण पद्धती. आपण पाहिले की आज मी 30 लक्षावधी कार्बनी संयुगे ज्ञात आहेत. सुरुवातीच्या काळात माहीत असलेल्या कार्बनी संयुगांची संख्या कमी होती. त्यावेळी वैज्ञानिकांनी त्यांचे नामकरण विविध प्रकारांनी केले होते. त्या नावांना आता सामान्य नाव असे म्हणतात. उदाहरणार्थ मिथेन, इथेन, प्रोपेन व ब्युटेन या पहिल्या 4 अल्केनांच्या नावांचे उगम वेगवेगळे आहेत. त्यानंतरच्या अल्केनांची नावे त्यांच्यातील कार्बन संख्येवरून दिली गेली. C4H10 या रेणुसूत्रासाठी सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला अशी रचनासूत्रे असलेली 2 समघटक संयुगे संभवतात. त्यांना N-ब्युटेन म्हणजे नॉर्मल ब्युटेन व I-ब्युटेन म्हणजे आयसोब्युटेन अशी 2 नावे देऊन त्यांच्यातील वेगळेपण व सहसंबंध दर्शवला गेला. आता जरा डोके चालवामध्ये हे जे 2-3 प्रश्न आहेत ते आपण बघूयात. यातले हे जे पहिला आणि दुसरा प्रश्न आहे ते एकमेका म्हणजे सारखाच आहे. खरं तर ते वेगळे नाहीच आहे. आणि प्रश्न पहिला काय विचारला आहे, C5H12 हे रेणुसूत्र असलेली 3 रचनासूत्रे काढा. इथे एक पहिलं आहे, पुढे दुसरं आहे आणि इथे खाली तिसरं आहे, ते मी दाखवते. तर पहिल्याचं नाव काय आहे, N-पेंटेन म्हणजे नॉर्मल, N म्हणजे नॉर्मल, I-पेंटेन म्हणजे आयसो, I म्हणजे आयसो आणि हे निओपेंटेन. पुढचा जो प्रश्न आहे C6H14 हे रेणुसूत्र असलेली सर्व संभाव्य रचनासूत्रे काढा. या सर्व समघटकांना नावे द्या. नावे देताना तुम्हाला आलेल्या अडचणी कोणत्या? N-हेक्झेन, I-हेक्झेन. तर C6H14 या रेणुसूत्रासाठी सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला असलेली 3 समघटक संयुगे आहेत. पुढील काळात कार्बनी संयुगांची संख्या खूप वाढल्यावर सामान्य नावांमुळे गोंधळ होऊ लागला. कार्बनी संयुगांना नावे देण्यासाठी तर्कशुद्ध व सामान्य पद्धत असण्याची आवश्यकता भासू लागली.